आणि बॅटिंगसाठी आपण जोडी पाहतोय प्रत्युष गौरेश 11 या संघाकडून सूरज आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे आणि या मैदानामध्ये आपण पाहतोय रखरखणारं ऊन आणि या उन्हामध्ये अंगातून अक्षरशः घामाच्या पाटा वाहत आहेत, परंतु खेळाडूंच्या वाटा योग्य नियमाने दर्शवत असणारे आमचं पंच मंडळी माननीय संतोष सिंग सर, हर्ष पाटील सर आणि संतोष राऊत सर यांचा देखील आम्हाला येतोय ग्रीन सिग्नल। आणि जाऊया चाववाडी तालुका प्रीमियर लीग दिवस पहिल्या दिवसातील दुसऱ्या मॅचच्या दिशेनं आणि आमचे स्कोरर देखील आता सज्ज झालेत। सुनील रेडेकर सर ज्यांच्या माध्यमातून किती चेंडू, किती धावा, किती षटकांची सांगता झाली याचा उत्कृष्ट लेखाचोखा पाहिला जातोय। ओम साई MTC यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून प्रत्येक क्षण जपला जातोय। मैदानावरती खेळणारा प्रत्येक खेळाडू आमच्यासाठी हिरो असतो आणि त्याची गोष्ट जगापर्यंत पोहोचवणारी MTC टीम। धाव्यात मॅचच्या दिशेनं पहिलाच बॉल बॅकफुटवरती सरकले आणि पहिल्या चेंडूवरती दाखवून दिला बॅकफुट पॉवर पंच, परंतु क्षेत्ररक्षक चतुर आहे। आउटफील्ड थोडीशी खराब, चेंडू जास्त गतीने वेग घेत नव्हता आणि या चेंडूवरती धावा घेतलेली आहे, एक धाव आणि एका धावेने राहुलने त्रिगणिका केलाय। अकाउंट राहुलने आपलं ओपन केलंय। सूरज आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली, विजयाची चाहूल घेऊन उतरली आहे टीम प्रत्युष गौरेश 11 या संघाकडून। सूरजने सांगितलं होतं आम्हाला बॅटिंगच करायची आहे आणि बॅटिंगच करत आहेत। पुढचा बॉल गोलंदाज तयार, मोठाचा रनअप, त्याला फक्त कलात्मक रचनात्मक दिशा दिली आहे आणि इथं टॉम अँड जेरीचा खेळ, चेंडू तुरु तुरु, क्षेत्ररक्षक त्याच्या पाठी, चेंडू चालला चौकाराच्या भेटीसाठी। वेलकम डीजे। पाहतोय सूरज यांची एक रचनात्मक फटका, चेंडूचा योग्य वेग आणि त्याला मनोमंथनामध्ये आधी अभ्यास केला या चेंडूला कोणत्या दिशेला खेळू आणि फक्त बुद्धी चातुर्याने 4 धावा प्राप्त केलेत। साजन फिरसे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, साजनने पाय पकडलेत यावेळेला सूरज यांचे, जागीच थांबवलेत, पायात बेड्या ठोकल्यात, पाय बांधून ठेवलेत। पाठीमागचा चेंडू ऑप्टमच्या बाहेर होता, यावेळेला बरोबर लेग स्टंप पकडली आणि सूरजांना जागीच थांबवलं। सूरजांनी लगेच विकेट चेक केले, त्यांना देखील माहिती आहे पॉवर प्लेचं षटक, नवीन बॉल, इथं धावा बनणं गरजेचं आहे। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, बॅकमध्ये खेळाडू आणि उडवली दांडी, पंतांच्याकडे लाऊड अपील केली आहे, परंतु आमचे टीव्ही अंपायर व्यस्त असतील, ऑपरेटर टीम आमची व्यस्त असेल, कारण तिसऱ्या पंतांच्या दिशेला हा कॉल आलाय। MTCची आमची टीम व्यस्त आहे। कॅमेरा, स्क्रीन आणि वेळेची अचूक पकड, कोणालाही न दिसणारी पण कार्यक्रमाची श्वास बनलेली जबाबदारी आमचा कॅमेरामॅन, त्यानं अचूक हे टिपलेलं आहे कॅमेरामध्ये। यश शेलवले यांनी कॅमेरामध्ये कैद केलेली ही आपल्याला छायाचित्र स्क्रीनवरती पाहायला भेटत आहेत। तिसऱ्या पंतांच्या दिशेने डिसिजन पाठवलाय, बॅटरसाठी धोक्याची घंटा आहे, दांडी उडवली होती, फाईन लेगला खेळलेला बॉल होता, इनफिल्डच्या आतमध्ये त्याला रोकलं आणि इथं पंतांचा डिसिजन सेफ आहे बॅट्समन, म्हणजे फलंदाजाला संधी भेटली आहे आणि इथं धाव देखील एक भेटली आहे। 6 धावा धावपलकावरती पोहोचलेत। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, बॉल नवीन, बॉलवरती जडत्व, बॉलवरती ग्लेझिंग आणि अशाच परिस्थितीमध्ये दोन्ही बॅटर स्वतःचा खेळ सावरत आणि खेळाबरोबर स्वतःचा तोल सावरत अगदी शांतरित्या खेळ करत आहेत। परंतु याच्या दरम्यान शार्वी फायटर्स यांनी क्षेत्ररक्षण तितकंच मजबूत बांधून ठेवलंय, त्यांना देखील माहित आहे जंग लढी जाती है जीतने के लिए,
जीत हासिल की जाती है इतिहास के लिए, आणि इतिहास तुम्हाला घडवायचा असेल तर वेळेबरोबर घडवायचा आहे. तुमचा टाइमर ऑन आहे. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, बॅकफुटला सरकलेत आणि सरळ खेळलेला चेंडू आहे डीप मध्ये. खेळाडू पुन्हा एक सिंगल येते. एका सिंगल बरोबर आणखीन एक धावपलकावरती ऍड केली आहे. एकूण धावा आहेत 7 धावा. 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू. 5 चेंडू झालेत. कैलाससाठी नामदेव दळवी संघ मालक यांच्याकडून 201 रुपयाचं रोख कॅश प्राइज आलेला आहे. कैलास आपण या आणि कॅश प्राइज घेऊन जावा. या कैलास. आणि इथं बॅटरनं आणखीन एक दे दणादन घमासान सुरू केले. आणखीन एक त्याच्या बॅटमधून लाथून फटका. मला 20 मिनिटं दिलेत इनिंगसाठी. धावा आहेत धावपलकावरती एकूण 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. कोणती विकेट गमावलेली नाहीये प्रत्युष गौरेश इलेव्हन या संघानं. दुसऱ्या षटकाच्या दिशेने जाऊयात. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रदीप गोलंदाजी मार्क वरती आहेत. दुसरं षटक क्षेत्ररक्षण आता खुलं झालंय. धावा आहेत धावपलकावरती एकूण 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग आमच्या संपूर्ण आयोजकांनी रचलेली ही स्पर्धा चला मॅच मध्ये आपल्याला स्पीडअप ठेवायचा आहे. प्रदीप गोलंदाजी ट्रॅक वरती. 11 धावा आहेत. पहिलाच बॉल दिशा दिलीये थर्डमॅनच्या दिशेला. चेंडू जातोय तुरु 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 निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. सुंदर बॅटिंग, रचनात्मक फटके, बुद्धी चातुर्याचा योग्य वापर आणि त्याला टप्प्यात घेऊन करेक्ट कार्यक्रम फलंदाज राहुल करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. नाव आहे राहुल. बॅटिंगच्या माध्यमातून तो देतोय फलंदाजांना चेंडूच्या माध्यमातून हुल चकवा देतोय. सुंदर बॅटिंग करत आहे. दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील सुरू असलेली बॅटिंग. ऑन साइडला खेळलेला चेंडू फक्त दिशा दिले. खेळाडू आहेत. एक सिंगल येईल. एका सिंगल बरोबर धावा होतील. धावपलकावरती एकूण 16 धावा. 16 धावा धावपलकावरती. धावा आहे धावपलकावरती एकूण 16 धावा. खेळ आणि धावा आहेत 18 धावा. ओके 18 धावा आहेत धावपलकावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न राहुलचा. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. सरळ शरीराचा वेध घेतलाय चेंडूने आणि डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. एक धाव खूप महत्वाची आहे. एक चूक महागात पडेल. एका चुकीची तुम्हाला किंमत मात्र आज मोजावी लागेल. फुल टॉस बॉल त्याला उडवलाय.
आहे खेळाडू, हातात पकडलाय आणि पहिला धक्का लागतोय टीम प्रत्युष गवरेंज 11 या संघाला राहुलच्या स्वरूपात. वेलकम डीजे. धावपलकावरती 18 धावा आणि 18 वरती पहिला गडी बाद. पहिला गडी राहुल बाद झालेला आहे. राहुलच्या बॅटमधून आतापर्यंत सुंदर फटकेबाजी आपण पाहिली. राहुलच्या जागी अजित मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती प्रदीप विचारांचा योग्य वापर करत आहेत. फलंदाजाला अगोदर पाहत आहेत आणि तदनंतर चेंडू फेकी करत आहेत. या दरम्यान तुम्ही क्षेत्ररक्षण सजवताय, दरम्यान वेळेचं देखील बंधन आपल्याला आहे. वेळेवरती देखील लक्ष देणं गरजेचं आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. ओहो, यावेळेला कलात्मक रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न आहे खेळाडू लॉंग स्टॉप रिजन मध्ये. कोणतीही धाव नाहीये. षटकाची होते सांगता आणि 2 षटका अखेरीस धाव पलकावरती. धावा आहेत एकूण 18 धावा. बरोबर 10 मिनिटं कंप्लीट झालेत आणि तुमच्याकडे अजूनही 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटं आहेत आणि 10 मिनिटांमध्ये तुम्हाला राहिलेली 2 षटकं कंप्लीट करायची आहेत. भव्य दिव्य दमदार स्पर्धा, जोमदार स्पर्धा. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग क्रिकेटचा महारण संग्राम. बाय. धाव पलकावरती धावा एकूण आहेत 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. राहुल गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर द विकेटचा मारा करतोय आणि त्याच्या समोर आहेत सूरज. सूरज यांच्यासाठी पायात फेकला होता बॉल खोदून काढलाय आणि डीप मध्ये आहेत खेळाडू. सुंदररित्या पकडला, एकाकडून सुटला आणि तर दुसऱ्याकडून बॅकअप आला. हे क्रिकेट आहे. तुम्हाला एक दुसऱ्याच्या साथीनं तुम्हाला तुमच्या संघाला वरच्या स्थानावरती घेऊन जाणं म्हणजे क्रिकेट. झाला दुपारचा वेळ, जमला सर्वांचा मेळ आणि रंगला शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगचा हा दमदार खेळ. बॅकफुटवरती गेलेत आणि बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेला खेळला. एक सिंगल येते, एका सिंगल बरोबर आणखीन एक धावपलकावरती ऍड होते. एकूण धावा आहेत 25 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. सुंदर गोलंदाजी राहुल करतो. एक चौकार आलाय परंतु तदनंतर दोन्ही फलंदाजांना शांत ठेवलंय. ओहो, इथे उडवलाय. डीप मध्ये आहे खेळाडू, हाताला चटका आणि चेंडू निघून चाललाय. शेवटच्या क्षणी मात्र चेंडूने सांगितलंय टाटा बाय बाय, मैं तो चला. 4 रन के लिए चौकार. आणि चौकाराच्या मदतीने धावा पोहोचले धावपलकावरती. 29 धावा. एक चेंडू राहिलाय या षटकातील. लक्ष्मण 11 आणि वीर मराठा कर्णधार आपण टॉस साठी या. लक्ष्मण 11 आणि वीर मराठा दोन्ही कर्णधार, तुम्हाला विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच या.
आणि इथे चेंडू पाठवलाय हवेमध्ये, हवाई सफर कमाल झाली, स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी आणि इथे बॅटने चेंडूला मारली मिठी षटकार. सुंदर फटकेबाजी आणि इथे आमचे दळवी सर सांगत आहेत घवघवीत मिठी आणि षटकार. सुंदर बॅटिंग होते. धावा धावपलकावरती या षटकाराच्या मदतीने पोहोचलेत 35 धावा. 35 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. शेवटच्या षटकामध्ये किती धावा होतील. सूरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. सूरजने स्वतःला शांत ठेवलंय. अजूनही त्याच्या बॅटमधून हवाई सफर आपल्याला पाहायला भेटलेली नाहीये. इथे पाहायला भेटेल. शेवटचं षटक कोणाला दिली जाईल संधी. प्रेशर दोघांच्या वरती आहे. शर्बी फायटर संघाकडून गोलंदाजी मार्कवरती निलेश चेंडू ठेवतो. शेष तोच हा निलेश. निलेश गोलंदाजी मार्कवरती. मूर्ती लहान कीर्ती महान. पाहूया निलेश कशा प्रकारे गोलंदाजी करतील. खांद्यांचा चांगला वापर करतात. मोठ्याचा रणप त्यांचा आहे. समोर त्यांच्या सूरज आहेत. सूरज पाटील. निलेश गोलंदाजी ट्रॅक वरती समोर आहेत. सूरज. 6 चेंडूचा खेळ राहिलाय. टार्गेट कितीपर्यंत जाईल. कडक ऊन आणि कडक उन्हामध्ये भेदडक रंगलेला हा क्रिकेटचा खेळ. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आहे तयार. वेळेचा आहे तुम्हाला बंधन. गोलंदाज होतोय सुरू. पहिलाच बॉल आणि सूरजच्या बॅट मधून खेळपट्टीला चिकटून असा चेंडू येतोय. लॉंग ऑफ रिझन. एक सिंगल आणि एकीच रूपांतर दुहेरी धावेत केले. 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावा धावपलकावरती ऍड केल्या जात आहेत. धावपलकाला लागते गती. अजूनही 5 चेंडू आहेत. निलेश तयार. प्रत्येक टप्प्याच्या अगोदर निलेश विचार करतोय. इथे फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय चेंडू. एक सिंगल पुन्हा येते ते आणि एका सिंगलने एक धाव धावपलकावरती ऍड केली जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती अजित आहेत. अजित यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. अजित यांनी मागच्या षटकामध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू येते. डीप मध्ये आहे खेळाडू. एक सिंगल आणि फेकी फसली. नजर हटी तो दुर्घटना घटी. एकीच रूपांतर दुहेरी धावेत. 2 धावा कंप्लीट. एक धाव महत्वाचे. एक चूक महागात पडेल. आमचा आरव आधी इन ऍक्शन मध्ये आहे. आणि अजित स्ट्रायकिंग एंड वरती. रेटरेज गावचा हा बकासूर आहे आणि बकासूरने उडवलाय तर सूर, परंतु सूर हातात पकडलाय आणि निघाला धूर. विकेटचं पतन. बॅटर होईल गॉन. धावा धावपलकावरती आहेत. 40 धावा आणि 40 धावांवरती दुसरी विकेट माघारी परतली. प्रत्युष गौरेश 11 या संघाची दुसरी विकेट माघारी परतलेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. लक्ष्मण 11, माननीय आदरणीय किरण पाटील, माननीय निखिल तुपारे, माननीय गणेश पाटील यांच्या मालकीचा संघ, तर वीर मराठा विकास रामिष्ट आणि अमर अणुते यांच्या मालकीचा संघ. इनिंग ब्रेक मध्ये या 2 संघामध्ये होईल टॉस. दोन्ही कर्णधार आपण टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित व्हायचं आहे. राहुल नवीन बॅटर. समोर तयार आहे निलेश, ज्यानं आतापर्यंत षटकामध्ये आपली कामगिरी केली. शेष फिरचे चला निलेश. खोदून काढलाय चेंडू. एकच धावेल. फक्त दिशा दिली चेंडूला. खेटपट्टी सोबत चालत बोलत इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू रोखला आणि एका धावेने धावफलक पुढे चाललाय. स्कोर वाढत राहील. 41 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल आहे. हा चेंडू महत्वपूर्ण आहे, सूरजला देखील माहिती आहे हा चेंडू बाहेर जाणं गरजेचं आहे आणि निलेशला देखील माहिती आहे हा चेंडू माझ्यासाठी डॉट येणं गरजेचं आहे. प्रेशर दोघांच्या वरती आहे. ओहो, आणि इथे सुरेख गोलंदाजी निलेशने शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांना शेष ठेवला आणि इथे पहा पायाचा वेध जमिनीवरती कवेतंबर घेताना हसू असेल ओठांवरती, धावा चोरून नेताना चोरली धाव आणि वाढवला संघाचा भाव. पंच धावा किती घ्यायच्या आहेत? आपण दैनंदिन जीवनात म्हणत असतो 2 धावा घ्यायच्या आहेत. दैनंदिन जीवनात म्हणत असतो की 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील, आणि आज इथे 4 लोकांना जमलेले लोक काय म्हणतील. पंचांचा डिसिजन अंतिम राहील. चला 2 धावा आहेत आणि 2 धावांनी एकूण धावा झाली आहेत 43 धावा आणि 44 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. जाऊयात टॉस का बॉस वरती. आमचे राठोड सर यांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस मंचावरती जाऊयात आणि टॉस घेऊयात. लक्ष्मण 11 आणि वीर मराठा. आणि एका बाजूला वीर मराठा. 2 टीमचे कॅप्टन कॅमेरामॅन आमच्यापर्यंत आहे. ओमसाई एमटीसी चांगलं वर्क ती सध्या करते. टॉस तुमच्याच माध्यमातून होईल. लक्ष्मण 11 टीम कॉल करेल, तुम्हाला कॉल करायचा आहे, ती उडवताना दिसतील. एका बाजूला हेड आणि एका बाजूला टेल आहे. टॉस इथे होतोय. 2 टीमचे कॅप्टन हेड हा कॉल केलाय आणि यस हेड झालाय वीर मराठा. वीर मराठा टीमने इथे टॉस इथे जिंकलेला आहात. पहिल्यांदा टॉस जिंकलाय, काय करायचंय? बॉलिंग करायची आहे. अनेक स्पर्धा तुम्ही खेळता. जेव्हा शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग खेळायला येतात हा माहोल किती वाट तुम्ही पाहत होते या स्पर्धेला खास करून खेळण्यासाठी? पहिली मॅच खेळायची, गेम प्लॅन कसा असेल आणि कशा रीतीने मैदानामध्ये उतरणार आहात? बॉलिंग अटॅक आमचा चांगला आहे, बॅटिंग पण आमची चांगलीच आहे. त्यामुळे बॉलिंगवरती जेवढा कमीत कमी रन होतील तेवढा मी कमी करण्यात येऊ, नंतर मी बॅटिंग चांगली करू. ओव्हरऑल क्रीडा स्पर्धा कशी वाटली? ओव्हरऑलमध्ये ह्या लीगसाठी आम्ही 1 वर्ष वाट बघतो आणि अतिशय म्हणजे बघायला गेलं तर एकदम चांगलं नियोजन केलं आहे. चला शुभेच्छा आहे तुमच्यापर्यंत येतोय. लक्ष्मण 11 टीम पहिल्यांदा टॉस पराभव झालेला आहात. बॅटिंग करायची आहे. चांगला स्कॉर तुम्ही आहे. ऑक्शन सोहळ्यामध्ये भरपूर चर्चा होती. आता बॅटिंग करायची. किती बनवणार? संपूर्ण स्पर्धा खेळत असताना पहिल्या मॅचमध्ये गेम प्लॅन काय असेल? सर आम्ही तर 65च्या नुसार खेळणार आहे. गेम प्लॅन आमचा तो आहे. बॅटिंग लाईनअप पण आमची चांगली आहे. चला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर बोथ ऑफ यू. दोन्ही टीम भरपूर साऱ्या शुभेच्छा आहे. मित्रांनो टॉस नुकताच झालेला आहे. टॉस इथे जिंकलाय वीर मराठा टीमच्या कॅप्टन. न्यूज फ्रॉम द सेंटर, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस इथे जिंकलाय वीर मराठा टीमच्या कॅप्टननं आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय इथे घेतलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 गोलंदाज वापरण्याची मुभा दिलेली आहे. मित्रांनो आतुरतेने ज्या स्पर्धेची वाट पाहत होतो खऱ्या अर्थाने स्पर्धा आज साकार होते. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2026चा महासंग्राम आपण इथे पाहत आहे. कोण होणार आजचा पहिला दिवस आपण इथे पाहताय. मित्रांनो मी राहुल राठोड, ओमसाई एमटीसी व टेक्निकल टीम चांगलं काम ती करते. घरबसला प्रेक्षक आनंद घेत आहे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हा भव्य दिव्य सोहळा आपण इथे पाहत आहे. कुठेही जाऊ नका मित्रांनो, ऐकत राहा, पाहत राहा या स्पर्धेचा घमासान. ऐकूया ही मॅच क्रुशल सुरू आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया गोड आवाज श्रीकांत सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद.
मॅचच्या दिशेने जाऊया. 44 धावांचा पाठलाग. पंचांचं होते ग्रीन सिग्नल आणि मॅचला होते सुरुवात. साजन आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू राहुल यांचा वेग आहे आणि वेगाबरोबर लिडिंग एज पंचांच्याकडे दाद मागितली जाते आणि पंचांनी नॉटआउटचा इशारा दिलाय. पंच सांगतायत ना मुन्नाना, बैट और बॉल के बीच कोई संपर्क नहीं. वेळ खूप आहे, कमी आहे, तुम्हाला वेळेचं बंधन आहे. आजच्या दिवसामध्ये खूप सामने आपल्याला खेळायचे आहेत. स्पर्धा मोठी आहे, वेळ छोटा आहे आणि इथे रचनात्मक फटका खेळण्याचा पुन्हा प्रयत्न केला होता, त्याला जागीच थांबवलंय. सुरेख गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून होते. गोलंदाज आपण पाहतोय राहुल. पहिला चेंडू डॉट, दुसरा देखील डॉट आलाय. स्लोवर वन, गतीतील परिवर्तन, चेंडू हवेत आहे खेळाडू आणि त्या सुंदररित्या क्षेत्ररक्षण केलं. चेंडू दूर होता, तिथपर्यंत पोहोचले आणि 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2च्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली. 2 धावा आले धावफलकावरती. खेळाडूंची घामाची मेहनत, प्रेक्षकांच्या डोळ्यातील आनंद आणि मैदानातील थरारक शांतता हे सगळं आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग पर्व 4 आणि 4थ्या पर्वामध्ये संपूर्ण खेळ आपण पाहतोय. दुपारचा वेळ, सभोवतालचा परिसर, डेव्हलपमेंटकडे वाढत जाणारा एरिया आणि हे सजलेले क्रीडांगण, शाहूवाडी तालुक्याची ओळख. ओहो, चेंडू हवेत, थांब लिया बाट हाथ में, अब तो महासागर होगा. कडक बेधडक दिली भर उन्हामध्ये चेंडूला तडक. चौकार रेषेच्या बाहेर. सुंदर फटका, अगदी नजर रोखून नजरेमध्ये या फटक्याला उत्तर दिलं. 72 षटकार आला. पहिलं षटक, पहिल्या षटकात कमालीची बॅटिंग. फुल टॉस, कभी इधर कभी उधर. इस टाइम पर 1 बाउंस, सीमा रेखा के बाहर. 4 रन चौकार. सुंदर बॅटिंग होतीये बॅट्समन साजन यांच्या माध्यमातून. आणि आमचे स्कोरर ओमकार धामनकर थोड्याच वेळामध्ये जोडले जातील. चालतं बोलतं पुस्तक आहे. आज पुस्तक थोडंसं लेट आलंय पण थेट येईल. गोलंदाजी ट्रॅकवरती, गोलंदाजावरती प्रेशर आहे, दबाव आहे, परंतु दबावमध्ये प्रभाव कसा दाखवायचा त्याला चांगलंच माहित आहे. परंतु ते सडेतोड, खडे 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 खडे, देख देख देख, बडे बडे षटकार. मधून साजन चले ससुराल, परंतु साजनचे बॅट से चले षटकार. गेंद चली ससुराल. कमालीची बॅटिंग होते साजन यांच्या माध्यमातून. अगदी गतीचा योग्य वापर, टप्पा खेळत असताना विचारांचं योग्य संतुलन, स्वतःच्या शरीराची योग्य रचना आणि तदनंतर मनगटांचा योग्य वापर. शॉट येतोय प्रॉपर, अफलातून फटकेबाजी होते. एकूण धावा धावफलकावरती आहेत 18 धावा. षटक क्रमांक 1चा खेळ कंप्लीट झालाय. याच्यानंतरचा होणारा सामना लक्ष्मण 11 आणि वीर मराठा या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. वीर मराठा बॉलिंग करेल, लक्ष्मण 11 बॅटिंग करेल. जाव्यात सुरू असलेल्या मॅचच्या दिशेनं 44 धावांचा पाठलाग सुरू आहे. दमदार ही स्पर्धा आपण पाहतोय. ओम साई MTCच्या स्क्रीनवरती संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. ऑपरेटर आपण पाहतोय रोशन फराड, मेन कॅमेरामॅन नीरज फराड, साईड कॅमेरा यश शेलवले. तर संपूर्ण आमचे पंच पॅनल देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. संतोष सिंग सर, हर्ष पाटील सर, संतोष राऊत सर, संपूर्ण या मंडळींनी ही स्पर्धा कव्हर करण्यामध्ये मोलाचं योगदान दिले. गोड आवाज देखील आपण ऐकला. जाऊयात मॅचच्या दिशेनं. पहिलाच बॉल आणि दबक्या पावलाने सुरुवात आणि चेंडू देखील दबकला आणि व्हाईट बॉल आला. व्हाईट बॉल. पुढचा बॉल. प्रदीपला संधी भेटली, मागे सरकला आणि ते सुंदर चेंडू डॉट बॉल येतोय. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज
संदीप यांच्या माध्यमातून. संदीप पैलवान आहेत आणि ते चेंडू हवेत आणि पैलवानांनी आभाळ दाखवलं. फलंदाज बाद, विकेटचं पतन. NIS कोच आमचे परंतु ज्या वेळेला हात कानाच्या रेषेत येतोय आणि चेंडू ज्या वेळेला सुटतोय ना त्यावेळेला पहिलवान पूर्ण बोटाचा जोर लावतायत आणि फलंदाजाला भर दिवसा आबाळामध्ये मोर दाखवतायत. फलंदाज बाद, विकेटचं पतन. सुंदर बॅटिंग. अफलातून खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. मोहित पाटिल नवीन बैटर. मोहित पाटिल है तैयार लड़ने के लिए. नवीन बॅटर मोहित मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये सुरुवात साजन यांनी चांगली दिली होती. साजन आता नॉट स्ट्राइक एंड वरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज संदीप तैयार. सुंदर चेंडू आहे, अगदी खोदून काढलाय. स्ट्रेट रिजनला येतोय. एक सिंगल घेतली आणि एका सिंगल बरोबर एक धाव धावपलकावरती ऍड केली. धावा एकूण होतील 20 ऑन द बोर्ड. 20 धावा. 44 धावांचा पाठलाग सुरू आहे. उन्हाचा देखील आज खूप प्रादुर्भाव आहे. ओहो, चेंडू हवेत पुन्हा एकदा आणि इथं आणखीन एक विकेट. खडक बेधडक पहिलवानांनी दिली आणखीन एक धडक. बॅटर बाद, विकेटचं पतन. जो फलंदाज मागच्या षटकामध्ये ज्यानं अक्षरच्या चौकार षटकारांचा धुमाकूळ घातला होता त्या फलंदाजाचा खेळ पाहिला आणि त्याला बरोबर आपल्या जाळ्यात ओढून घेतलं. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय संदीप यांची. विकेट आली आहे 20 या आकड्यावरती. तब्बल या षटकामध्ये 2 विकेट घेतलेत. अजूनही चेंडू आहेत, अजून 2 चेंडू आहेत. नवीन बॅट्समन रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. मुंबई पोलीस कशा प्रकारे कामगिरी करतील. साजनांचा खेळ दमदार होता परंतु शेवटपर्यंत घेऊन गेलेले नाहीत. सुरुवात मात्र चांगली दिली आहे. नवीन बॅटर आता रोहित कशा प्रकारे खेळ करतील. दोन्ही ओपनर बाद झालेत कॅच आउटच्या स्वरूपात. या षटकामध्ये वारा देखील आहे. वारा जास्त राहिला तर उन्हाचा प्रादुर्भाव जाणवणार नाहीये. जर वारा मंदवला आणि इथे दांडी 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 गुल, विकेटचं पतन. पहा मैदानाच्या आतमध्ये संदीप दादा यांना शब्बासकीची थाप दिली जाते. मागून सुरेश दादा गेले, वा पट्ट्या मैदान मारलंच, ही शब्बासकीची थाप दिली आहे. सुंदर गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरी विकेट आली आहे. 2 विकेट. ओव्हर हॅट्रिक आतापर्यंत झाली आहे. संदीप दादा यांची गोलंदाजी कमालीची आहे. अगदी बोटातील जादू. टप्पा पडल्यानंतर राईज होणारा चेंडू फलंदाजाला अडचण निर्माण करतोय आणि ही अडचण आणि अडचणच राहिली टीम शर्वी फायटर्स या संघासाठी. प्रत्युष गौरेश 11 या संघातून सुंदर गोलंदाजी राहिली आतापर्यंत. जिंकण्याचं धाडस मित्रांनो तेच करतात, ते हारण्याला कधी घाबरत नसतात. आता आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका, येईल तारावया म्हणून तुम्ही वाट कधी कोणाची पाहू नका, असं म्हणत निलेश मैदानात उतरलाय. तो वाट पाहण्यासाठी नव्हे तर वाट लावण्यासाठी उतरलाय. परंतु काय होईल, समोर ऑन हॅट्रिकचा चेंडू आहे आणि संदीप दादा वाट बांधून ठेवतायत आणि वाट लावतायत. हो हो, पहिला चेंडू रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये आहेत खेळाडू. लॉंग स्टॉप रिजन मध्ये एक सिंगल येईल. एका सिंगलने षटकाची होईल सांगता आणि 2 षटका अखेरीस धावा होतील 21 धावा. अवघ्या 3 धावा खर्च केल्या या षटकामध्ये संदीप दादा यांनी आणि 3 विकेट देखील आपल्या नावावरती घेतल्या. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. अगदी
शर्वी फायटर्स या संघातील ओपनिंगचे खेळाडू म्हणजे संघाचा कणा त्यांनी मोडला आणि आपल्या संघाचा कणा मजबूत केलेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये एकूण 3 विकेट घेतल्या आणि 3 धावा खर्च केल्या त्यांनी. जाऊयात पुढच्या षटकाच्या दिशेनं गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज आपण पाहतोय प्रत्युष गौरेश 11 या संघाकडून रोहित गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसऱ्या षटकाची सांगता झाल्यानंतर रोहित तिसरं षटक घेऊन प्रगतीपथावरती आलाय. समीकरण राहिलंय 12 चेंडू आणि 23 ची गरज. पहिलाच बॉल आणि निलेश ने चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. आईसी बॅट घुमाई, गेंद गर 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 निकल पड़ी, आकाश को चूमती हुई षटकार. निलेश चेंडू ठेवत नाहीये शेष, अफलातून फटकेबाजी करतोय. धावा आहेत या षटकाराच्या मदतीने एकूण 27 धावा. 12 चेंडू 23 ची गरज होती. पहिला चेंडूवरती षटकार ठोकला आणि 11 चेंडू आणि 17 ची गरज. 11 चेंडू 17 ची गरज. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. कभी इधर कभी उधर जाने वाला गेम ही तो वही है, उसका नाम क्रिकेट है. आणखीन एक रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न आणि सूरजला मात्र चेंडूने चकवा दिला. सूरज शोधत होता तोपर्यंत चेंडू त्याच्यापासून दूर गेला. सुधीर बुधीर झाला होता सूरज. चेंडू येतोय निर्धाव. एक मोठा फटका. निलेशने जो अगोदरचा टान्स आहे तर टान्स न खेळला तर धावा बनतील. ओहो, पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय परंतु इथे उंची जास्त आणि इथे NIS कोच पुन्हा एकदा दाखवतायत आबाळ. तू चल मैं आया हे समीकरण सातत्यानंच राहील. विकेट होते पतन, बॅटर होईल गॉन. निलेश बाद. निलेशने मॅच जमवण्याचा, मॅच पकडण्याचा प्रयत्न चांगला केला होता परंतु हा प्रयत्न निलेशचा जागीच आवळून ठेवला. निलेशला बाद केलं आणि निलेशच्या जागी नवीन बॅटर टीम शर्वी फायटर्स या संघाकडून सूरज उतरलेले आहेत. वेळेचं बंधन आहे. घड्याची टिक 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 सातत्यानं सुरू आहे. धावा धावपलकावरती एकूण 27 आहेत. 27 वरती आतापर्यंत एकूण 4 विकेट माघारी परतलेत. 9 चेंडू आणि 17 ची गरज. नवीन बॅटर सागर तयार. सूरज झाडे आहेत, माफ करा, नवीन बॅटर सूरज झाडे तयार. हे करायचं आहे तुम्हाला. ज्यावेळी तुम्ही मॅच जवळ जाता त्यावेळी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये अगदी शांतरित्या धावा घ्यायची आहे. क्षेत्ररक्षकांना दमवायचं आहे, फसवायचं आहे, दुखवायचं आहे. आणि इथे पहा काय घडतंय. मोये मोये मोमेंटो, इधर उधर कभी किधर. आणि धावा एकूण झालेत 4 धावा. पहा मैदानाच्या आतमध्ये चेंडू उड्या मारत होता टून 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 टून. आणि आपण लहानपणी कार्टून नेटवर्क बघत होतो. टॉम अँड जेरीचा खेळ. टॉम जेरीला ज्याप्रमाणे पकडत होता त्याप्रमाणे खेळाडू जेरीला पकडत होते. ते जेरी होता तो चेंडू होता आणि खेळाडू होते टॉम. असा खेळ आपण पाहिला. 4 धावा घेतल्या. फलंदाज चतुर आहेत, चालाक आहेत. सिंगल डबलने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत, मॅच बनते. आणि पहा पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे परंतु इथे पैलवान आहेत. पैलवानांचा दमदार हात पाहिला आणि बॅटर लगेच जागी आला. धावा आहे धावपलकावरती एकूण 32 धावा. सात चेंडू आणि 12 धावांची गरज. मॅचचं चित्र इथपर्यंत येऊन पोहोचले. 7 चेंडू 12 धावा. 7-12 चेंडू हवेत आणि विकेटचा लावारा, विकेटचं पतन, बॅटर गॉन. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कॅचआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट माघारी परतली. पहा आग ही धगधगते, उष्ण जळा ही भगभगते. आग आहे
आणि उन्हामध्ये अंगातून घामाच्या वाटा वाहत आहेत, परंतु खेळाडू विजयाचा योग्य थाट त्यांना मिळवायचा आहे. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढतायत, पडतायत, पुन्हा उठून उभे राहतायत आणि इथे गोलंदाजावरती प्रेशर असेल तितकाच प्रेशर फलंदाजावरती सुद्धा असेल. चेंडू आहेत अर्धा डझन आणि धावा बनवायचे आहेत 1 डझन. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. आणि इथे समालोचन कक्षामध्ये अशीच चोरगे सरांचं देखील आगमन झालंय. तर या आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सहा चेंडू आणि 12ची गरज. मैदानाच्या आतमध्ये राजू पाटिल गोलंदाजी ट्रैक वरती. सबसे अटिल सबसे जटिल राजू पाटिल उसके सामने सूरज झाडे. सूरज काय करेल, दोघांवरती प्रेशर, धोक्याची घंटा टन टन सुरू. मॅच सुरू. 6-12. पहिलाच बॉल आणि पहिला चेंडू चूक टप्पा पकडलाय आणि फलंदाजाला जागीच थांबवलंय. अगदी पहिल्या चेंडूवरती गोलंदाज राजू पाटील यांनी केंद्रबिंदू विकेटचा पकडला आणि फलंदाजाला जागीच थांबवलं सूरजला. पुढचा बॉल. ओहो, चेंडू हवेत आणि इथे उडवली फिरकी आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 12th मॅनचा आनंद गगनात मावेना. 12th मॅन देखील अगदी उत्साहाची उकळी त्याच्या देखील मनमंथनामध्ये निर्माण होते. कारण स्पर्धा तालुक्याच्या अभिमानाची आहे, स्पर्धा तालुक्याच्या स्वाभिमानाची आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चतुर चालाकीने धाव चोरली. एक धाव महत्वाची आहे. एक चूक तुम्हाला महागात पडेल. धावा आहेत एकूण 39 धावा. 4 धावांची गरज आहे. माफ करा, 3 चेंडू आणि 5ची गरज. 3 चेंडू आणि 5ची गरज. अटीतटीचा सामना अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय. 3-5. फटका फसलाय, चेंडू निसटलाय, विकेटचं पतन, क्रिकेटची आत्महत्या धावचीत. आणि इथं अंतिम क्षणाला, अंतिम टप्प्याला, महत्वपूर्ण वळणाला विकेट आली आहे. नवीन बॅटर आता दाखल होईल. चेंडू असतील फक्त हातामध्ये एकूण 2 चेंडू आणि धावा तशाच आहेत. 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. आता आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारावया म्हणून तुम्ही वाट कधी कोणाची पाहू नका. ही मॅच तुम्हाला जिंकायचं आहे. तुम्ही फक्त जिंकल्याशिवाय थांबू नका. दोन्ही बाजूने धरपकड चढाओढ सुरू आहे. दोघांची ही पावलं थकलेत, हृदयाची दमछाक झाली आणि पावलांना सांगतायत की मॅच अजून संपलेली नाहीये, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाहीये. हे दोन्ही संघांच्या बाबतीत चित्र आहे. 2 चेंडू आहेत आणि धावा आहेत 5. 2 चेंडू आणि 5 धावा. आणि इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. सूरज पाटीलनं चेंडू रोखला आणि 1 धाव तर कंप्लीट केले. दुसरीसाठी धाव करत असताना आणि इथे पंतांच्याकडे पाहिलं जाईल. कोण आउट आहे, क्रॉस झालंय का हे चेक केलं जाईल. अजय बाद होतील आणि मॅच आली 1 चेंडूवरती. 1 चेंडू आणि 4ची गरज. 6 मध्ये 12 हव्या होत्या. स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. अजित पाटील नवीन बॅटर. 1 चेंडू आणि 4ची गरज. 6 मध्ये 12 हव्या होत्या. षटकार ठोकून मॅच जवळ आले होते, परंतु आता मॅच पासून दूर गेलेत. परंतु 1 चेंडू आहे आणि या एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. काय घडेल या मैदानामध्ये, रंग कोणाच्या बाजूने भरेल. टॉस जिंकून घेतला होता गोलंदाजीचा निर्णय चरबी फायटर्सच्या संघानं. प्रत्युष गवरेची 11 या संघानं धावफलकावरती 43 धावा बनवले
आणि जिंकण्यासाठी 44 धावांचा पाठलाग करण्यासाठी भाग पाडलं होतं आणि धावा चांगल्या रीतीनं रोखण्यासाठी उतरले. चेंडू राहिला 1, धावा बनवायच्या 4. पंच 1 मिनिट. एक चेंडू 4 ची गरज असताना चेंडू हवेत आहे खेळाडू आणि त्याच्याकडून निसटला आणि चेंडू मात्र रिव्हर्स गिअर टाकून आतमध्ये आलाय. काय घडतंय मॅच मध्ये इथे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 1-2 1-2 1-2 1-2 आणि इथे पोहोचले आहेत. 3 धावा कंप्लीट झालेत आणि आणखीन एक धाव कंप्लीट झाले. तब्बल 4 धावा कंप्लीट झालेत. 4 धावा कंप्लीट. चेंडू हवेत होता आणि सामना जर बरोबर ती सुटला इथून पुढे कोणताही तर कमिटीने नियमामध्ये बदल केलेला आहे. सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. इथून पुढचा विषय आहे तुम्ही जिंकलेला आहात शर्वी फायटर्स. लक्ष्मण 11 आणि वीर मराठा बोधी कॅप्टन्स आपण लगेचच मैदानाचा ताबा घेणार आहोत आणि आमचे शाहूवाडी तालुक्याचे चालते बोलते पुस्तक देखील आता आपल्याशी जोडलं गेलंय. चेक. जाऊयात आपण आवाज ऐकूयात. अर्थातच दूर कुठेतरी जंगलात जावा तिथे वेणू वाजावा त्याचा मधुर आवाज कानी यावा आणि येणार आवाज हृदयात जावा असा गोड आवाज अशी चोरगे सर.